नवापूर तहसीलदार व निवासी तहसीलदारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक। नवापूर तहसील कार्यालयातील एका खासगी पंटराला 3,000ची लाच घेताना नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 21 नोव्हेंबर 2023 रोजी रंगेहात पकडले आहे। 13 जणांविरुद्धची प्रतिबंधक कारवाई तहसील कार्यालय नवापूर येथील साहेबांना सांगून बंद करून देण्याच्या मोबदल्यात लाच घेतल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती। नवापूर तालुक्यातील सोनारे येथील अनक रामा वळवी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक करून नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्ह्याचा सखोल तपास केला असता यामध्ये नवापूर तहसीलदार महेश पवार, नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी व महसूल सहाय्यक फौजदारी लिपिक अमृत वळवी अशा तिन्ही लोकसेवकांनी आरोपी खासगी इसम हणू रामा वळवी याच गुन्ह्यातील तक्रारदार यांच्याकडून लाच मागणी करून मागितलेली लाचेची रक्कम स्वीकारण्याच्या अपराधास प्रोत्साहन दिल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाल्याने 3 आरोपींपैकी 2 आरोपी नवापूर तहसीलदार महेश कौतिकराव पवार, निवासी तहसीलदार जितेंद्र जयसिंग पाडवी यांना मंगळवारी 10:48 अटक करण्यात आली आहे। काय आहे प्रकरण? आरोपी अनक वळवी याने नवापूर तालुक्यातील भादवड येथील 35 वर्षीय तक्रारदाराकडून प्रथमतः प्रत्येकी 1,000 रुपये प्रमाणे 13 जणांची एकूण 13,000 रुपयांची मागणी केली होती। याबाबत पंचांसमक्ष केलेल्या पडताळणी कारवाईत आरोपी याने तडजोडी अंती 10,000 रुपयांची मागणी केली असल्याचं निष्पन्न झालं होतं। यापैकी 7,000 रुपये आरोपी याने तक्रारदाराकडून आधीच स्वीकारले होते। नवापूर तहसील कार्यालयात लाच घेतली जाते आणि तहसीलदार, निवासी तहसीलदार त्याला प्रोत्साहन देतात, हे कितपत योग्य आहे? सर्वसामान्यांची कामं अशाच पद्धतीने केली जातात का, असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे। सदर कारवाई नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक राकेश चौधरी, पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांच्या पथकाने केली आहे। नवापूर तालुक्यातील तहसीलदार व निवासी तहसीलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याने परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। लोकसभेच्या निवडणुकीची कामं सुरू असताना अचानक तालुका दंड अधिकारीला झालेल्या अटकेने आश्चर्याचा धक्काच बसला आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।